हॅलो फ्रेंड्स, मी पुन्हा मगदूम तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे लर्निंग मोडमध्ये. तर आज आपण 8th स्टँडर्डसाठी मॅथ्स बघणार आहोत. ठीक आहे. तर त्यातला फर्स्ट टॉपिक आहे रॅशनल अँड इनरॅशनल नंबर्स. त्याच्यामध्ये बघा, वी आर फिमेलियर विथ नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स अँड रॅशनल नंबर्स. तर आपण नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर आणि रॅशनल नंबर्सशी तर परिचित आहोतच. तरीही एकदा रिव्हिजन करूया. नॅचरल नंबर्समध्ये काय येतं? नॅचरलमध्ये 1, 2, 3, 4, 5 असं इन्फिनिटी मीन्स त्याच्यामध्ये झिरो येत नाही. नॅचरल कुठून चालू होतात? 1 पासून ते इन्फिनिटीपर्यंत. ओके. आता होल नंबर्समध्ये काय येतात? होल नंबर्स मीन्स झिरोपासून म्हणजे सगळे नंबर्स येतात होल नंबरमध्ये, हे लक्षात घ्या. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 असे इन्फिनिटी असू शकतात. ठीक आहे. आणि इंटिजर्समध्ये काय येतात? तर इंटिजर्समध्ये निगेटिव्हही असतात आणि पॉझिटिव्हही असतात. म्हणजे झिरोच्या लेफ्ट साईडला जे असतात, आपल्याला माहिती आहे झिरोच्या लेफ्ट साईडला नेहमी निगेटिव्ह आणि झिरोच्या राईट साईडला नेहमी पॉझिटिव्ह नंबर्स असतात. राईट. तर इंटिजर्स मीन्स पॉझिटिव्हही असू शकतात आणि निगेटिव्हही. कुठून? 0 टू इन्फिनिटी. ओके. मग त्याच्यामध्ये निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. रॅशनल नंबर्समध्ये इंटिजर्सही असू शकतात. म्हणजेच काय? निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असू शकतात. पण रॅशनल नंबर्समध्ये एक पॉईंट लक्षात घ्या, तो डेसिमलमध्ये असू शकतो, तो नॅचरल नंबरमध्ये असू शकतो किंवा तो न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा असू शकतो, जसं इथं आपण बघतोय. ठीक आहे. आता रॅशनल नंबर्स. द नंबर्स ऑफ द फॉर्म m by n आर कॉल्ड रॅशनल नंबर्स. हिअर m and n are integers but n is not 0. n हा 0 नसला पाहिजे. ठीक आहे. We have also seen that there are infinity rational numbers between any two rational numbers. म्हणजे any two rational numbers मध्ये इन्फिनिटी रॅशनल म्हणजे कितीही रॅशनल, तर ते डिपेंड होतं. आपण खाली जसं पुढे पुढे जाऊ तसं आपण ते बघू. ठीक आहे. बघा, नेक्स्ट काय आहे? टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. तर ह्या लाईनमध्ये आता रॅशनल नंबर्स आपण स्टडी करणार आहोत. लेट अस सी हाऊ टू शो 7/3, 2, -2/3 ऑन अ नंबर लाईन. लेट अस ड्रॉ अ लाईन. आता मी इथं लाईन ड्रॉ केलेली आहे. तर 0 मेन पॉईंटमधला जो मिडल पॉईंट आहे तो 0च आहे. ठीक आहे. 0पासून लेफ्टला तुम्हाला दिसतंय सगळे काय आहेत? निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, निगेटिव्ह नंबर्स आहेत. ठीक आहे. आणि राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. वी कॅन शो द नंबर 2 ऑन अ नंबर लाईन. आपल्याला दोन प्रकारचे नंबर इथं शो केलेले आहेत. कुठले? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. दुसरा पॉईंट बघा, 7/3 इज इक्वल टू 7 × 1/3. म्हणजे काय? 1/3. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 डिवाइड पार्ट केलेले आहेत. दिसतंय का? बघा, आता 0पासून जर तुम्ही बघत असाल, 0 आहे, 1, 2, 3 3 पार्ट्समध्ये डिवाइड आहेत. त्याच्यानंतर इथं 1 आहे. ठीक आहे. परत 1, 2, 3 नंतर म्हणजे 3 पार्ट्स नंतर 2 आहे. 1, 2, 3 आलाय. परत 1, 2, 3, 4 असे 3 पार्ट्समध्ये त्यांनी डिवाइड केलेले आहेत. तर इथं काय केलंय त्यांनी? मग 1/3 म्हणजे तो घेतलेला आहे 3 पार्ट्समध्ये. ओके. आता 7 कुठला आहे? तर इथून 0पासून जो पॉईंट येईल तो 7 पॉईंटला आपण येऊन थांबूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. राईट. मीन्स काय? 7/3. लक्षात आलं? 1/3 म्हणजे 3 पार्ट्स आहेत, 3 मध्ये डिवाइड केलेलं आहे. 7 मीन्स 0पासून पुढे 7 पॉईंट आपण काउंट करतोय. ओके. तर बघा, देअर फॉर इच युनिट ऑन द राईट साईड ऑफ 0 इज टू बी डिवायडेड इन 3 इक्वल पार्ट्स. राईट. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला काय, की 3 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. द 7th पॉईंट फ्रॉम 0 शोज 7/3. 0पासून जो 7th पार्ट येईल तो काय असेल? 7/3. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7/3 आलेला आहे. और असं 7/3 सुद्धा राईट करतात. किंवा तुम्ही असंही होऊ शकता, 7/3 इज इक्वल टू 2 + 1/3. मीन्स काय? 2 दिसतोय. तर 2 तुम्हाला 2 नंतर प्लस 7/3 म्हणजे 2च्या पुढे आहे ना तो, तर त्याच्यामध्ये ॲड होणार तो. राईट. हेन्स द पॉईंट ॲट 1/3 डिस्टन्स ऑफ युनिट आफ्टर 2 शोज 7/3. म्हणजे त्याचा जो काय 1/3 पार्ट जो आहे तो 2 नंतर दिसतोय ना आपल्याला, तर तो त्याच्यामध्ये काय केलेला आहे? त्यांनी ॲड केलेला आहे किंवा त्या डिस्टन्सवर तो आहे असं सांगितलेलं आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट बघा, टू शो -2/3 ऑन द नंबर लाईन. फर्स्ट वी शो 2/3 ऑन इट. The number 2
द लेफ्ट ऑफ 0 ॲट द सेम डिस्टन्स विल शो द नंबर 2/3. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, लेफ्ट साईडला काय असतं, मायनस असतं किंवा निगेटिव्ह असतं. तर -2/3 आहे. जसं इकडे पार्ट डिवाइड केलेले आहे 3मध्ये तसंच इकडे केलेलं आहे. फक्त काय होणार आहे की राईट साईडला पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडला निगेटिव्ह. त्यासाठी इकडे काय आलेलं आहे, -2/3. ओके. प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहोत आपण. ठीक आहे. तर त्यांनी सांगितलेले एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्यासाठी सेपरेट लाईन तुम्ही ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, नंबर लाईन ड्रॉ करायची आहे. तर त्यातला फर्स्ट आहे 3/2, 5/2 अँड -3/2. ओके. तर बघा, लाईन ड्रॉ करूया आपण. आता प्रॉपर कसे पार्ट डिवाइड करायचे हे सुद्धा मी तुम्हाला यातून सांगेन, तर थोडंसं लक्ष द्या. ज्या वेळेला इकडे असा बाण किंवा ॲरो करतो त्याचं मिनिंग काय असतं, तर ते इन्फिनिटी असतं, त्याला कुठेही लिमिट येत नाही. ठीक आहे. तर मिडल पॉईंट घ्या, तो असेल 0. तर आता डिवायडेड बाय काय आहे बघायचं. डिवायडेड काय आहे, 2 दिसतोय. 2 मीन्स काय, तर तो 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. एकदम इझी आहे. पार्ट्स डिवाइड कसे करायचे, तर त्याचं डिवायडेड काय आहे हे बघायचं आणि त्यावर ठरवायचं. ठीक आहे. तर बघा, हा झाला 1 अँड 2. 2 पार्टमध्ये डिवाइड केले, तर 2 पॉईंट दिले मी. तिथे आला आपला 1. ओके. त्यानंतर 1 2, तिथे आला 2, 1 2 3, 1 2 4 अँड 1 2, जे काय असेल ते पुढं इन्फिनिटी. ओके. आता सेम इकडे पण निगेटिव्हमध्ये 1 2 -1, 1 2 -2, 1 2 -3, 1 2 -4 आणि इकडे परत इन्फिनिटी. ओके. तर आता इथे काय आहे, 3/2. हे आपल्यासाठी इझी आहे. बघा, पॉझिटिव्हमध्ये असल्यामुळं आपण कुठे बघणार, ऑफकोर्स राईट साईडला, 0च्या राईट साईडला. ओके. तर 3 म्हणजे काय असणार आहे, 1 2 3. वरचा जो आहे तो आपण काउंट करायचे, फक्त पॉईंट काउंट करायचे, ते नंबर्स काउंट करायचे नाही, त्याचं मिनिंग वेगळं होतं. तर 3/2 असल्यामुळे 1 2 3 इथे आले, तर इथे आला तुमचा 3/2. आलं लक्षात. नेक्स्ट 5/2. आता 5/2 सेम नंबर काउंट करायचे, 1 2 3 4 5. इथे आला तुमचा 5/2. आलं लक्षात. पुढे आता मायनस असल्यामुळे आपण कुठे बघणार, लेफ्ट साईडला. ठीक आहे. 3/2 सेम 1 2 3 -3/2. लक्षात ठेवा. तर तुमच्या लक्षात आलं असेल की पार्ट्स कसे डिवाइड करायचे, किती पार्ट्समध्ये डिवाइड करायचे आणि त्यानंतर पॉईंट्स कसे बघायचे. अजून एकदा सांगते, पार्ट्स डिवाइड करताना तुम्ही डिनॉमिनेटर बघा. डिनॉमिनेटर जर 2 असेल तर 2 पार्ट्समध्ये डिवाइड करा, 3 असेल तर 3 पार्ट्समध्ये. ओके. आणि जे न्यूमरेटर जे आहे तुमचा, तर तो कसा मेजर करणार, नंबर्स वाईज मेजर करायचा नाही, तर पॉईंट वाईज मेजर करायचा. 0 पासून पॉईंट पकडायचे. ठीक आहे. चला, लक्षात आलं. पुढचा एक एक्झाम्पल बघूया, जेणेकरून अजून क्लिअर होत जाईल तुम्हाला. एक लाईन ड्रॉ केली आपण. ठीक आहे. इन्फिनिटीसाठी ॲरो काढला, मिडल पॉईंट घेतला, 0 लिहिला. ओके. आता इथं मला डिनॉमिनेटरला 5 दिसतंय. डिनॉमिनेटर इम्पॉर्टंट आहे पार्ट्स करण्यासाठी, लक्षात ठेवा. तर मी काय करणार, 5 पार्टमध्ये डिवाइड करण्यासाठी पॉईंट बघा, 1 2 3 4 5. जो 5 येईल तो असेल 1 1 2 3 4 5. 5 असेल तिथं 2, 1 2 3 4 5 3 1 2 3 4. जो काय असेल तो इन्फिनिटी. ओके. आता इथं थोडंसं तुम्ही लक्षात घ्या, पॉईंट्स तुम्हाला कळालेत. जसे आपलं डिनॉमिनेटर जर मोठा होत जात असेल तर पॉईंट छोटे घ्यावे लागतील, त्यामुळे थोडंसं लक्षात घ्या तुम्ही पण. आता त्याच्या लेफ्ट साईडला 1 2 3 4 5 हा असेल 1 -1, 1 2 3 4 5 -2, 1 2 3 4 5 -3. इकडे इन्फिनिटी काय असेल. ठीक आहे. आता 7/2
5 एकदम आता 5 पार्ट केलेले आहेत आपण, ठीक आहे. आपण काय केलेलं आहे 5 पार्ट्स केलेले आहेत, त्यामुळे आपल्याला डिनॉमिनेटरची तर काही काळजी नाही. आता न्युमरेटर काय करायचं आपल्याला फक्त पॉईंट मोजत जायचे आहेत. काय अवघड आहे का? नाही. चला पॉईंट मोजूया. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह ह्यात व्यवस्थित बघा. पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. राईटला बघू. 1 2 3 4 5 6 7 7 आला. 1 नंतरचा दुसरा पॉईंट आलाय 7, त्यामुळे 7/5 इथे आला. ओके. मायनस असल्यामुळे मी आता लेफ्टला बघणार. 2/5 तर इथे 0 जवळच असेल ना. 2 1 and 2 हा आला -2/5. हा काय आहे -4/5 तर 4 मायनस आहे तर लेफ्टला 1 2 3 4 तर 1च्या थोडंसं आधी आलेलं आहे -4/5. आलं लक्षात? एकदम इझी आहे. थोडंसं तुम्ही प्रॅक्टिसने होऊन जाईल तुमचं, काय टेन्शन घेऊ नका. टेन्शन तर तुम्ही घेणारच नाही आहे मला माहिती आहे, कारण मी एवढ्या छान पद्धतीने तुम्हाला समजावते ना. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल बघा. -5/8 and 11/8. आता मी जेव्हा ड्रॉ करत असते लाईन, तेव्हा थोडंसं तुम्ही व्हिडिओ पॉज करून सॉल्व करा आणि त्यानंतर बघा पुढचा व्हिडिओ. का तर तुमचं बरोबर आहे की चुकीचं आहे हे पण तुमच्या लक्षात येईल. एक सराव पण होऊन जाईल त्यासोबत, ठीक आहे. तर हे आता मी सारखं सांगत बसणार नाही. एक लाईन आखली, इन्फिनिटीसाठी मी 2 ॲरो काढले, त्यानंतर 0 घेतला मिडल पॉईंटला, नाही सांगणार. हेही नाही सांगणार की मी इथं पॉईंट किती काढते. का तर तुम्हाला माहिती आहे आता जो डिनॉमिनेटर असेल तेवढे मी पॉईंट करणार. 8 आहे तर मी 8 1 2 3 4 5 6 7 8 आला. 1 1 2 3 4 5 6 7 8 इथं आला 2 अँड देन इन्फिनिटी. ओके. राईट लेफ्टला 1 2 3 4 5 6 7 8 इथे किती आला -1. लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 -2 अँड इन्फिनिटी. ओके. आता 8 आहे डिनॉमिनेटरला, त्यामुळे मी डिनॉमिनेटरची काळजी करणार नाही. आता न्यूमरेटर 5 आहे मायनस, तर मी लेफ्टला 5 पॉईंट मोजणार. 1 2 3 4 5. ओके. 0 नंतर 5 पॉईंट -5/8 फिनिश. आता इथं मायनस नाही आहे, प्लस आहे ना, तर राईटला बघणार. 11 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 1 नंतरचा थर्ड पॉईंट सॉरी 11/8. आलं लक्षात? एकदम इझी आहे ना. चलो फोर्थ काय आहे 13/10 13/10 अँड -17/10. ओके. आता 10 आहे डिनॉमिनेटरला, तर काळजी करू का नको? अवघड असेल का? का बरं अवघड असेल? मी आहे ना इथं सोपं करून देण्यासाठी. मिडल पॉईंट घेतला 0, त्यानंतर 10. आता हे अवघड आहे का? नाही, तर खूप सोपं आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 1 लिहिला. 1 2 3 4 5 6 7 8 8 9 10. ठीक आहे. इथं 2 घेतला. आता इकडे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लेफ्टला असल्यामुळे -1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 -2 अँड इन्फिनिटी. आता 13 असल्यामुळे आता 10 तर आपण डिनॉमिनेटर आपल्याला माहिती आहे 10 आहे. ओके. तर पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण कुठे बघणार? राईटला 13. तर 13 पॉईंट मेजर करायचे. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 1 नंतरचा तिसरा पॉईंट आला आहे 13/10. आता -17 कुठे? लेफ्टला मेजर करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 -17/10. काही अवघड नाही आहे. मोठा डिनॉमिनेटरला मग घाबरायची गरज नाही. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. त्याने एक नंबर लाईन दिलेली आहे आणि त्याच्यासाठी खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्याचे आन्सर्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत किंवा लिहायचे आहेत. ओके.
विच नंबर इज इंडिकेट बाय पॉईंट बी. आता बी पॉईंट कुठे आहे इथे, तर कुठला नंबर इंडिकेट करतो असं विचारले. पहिला पॉईंट लक्षात घ्यायचा, तो लेफ्टला असल्यामुळे निगेटिव्ह असणार. ठीक आहे, निगेटिव्ह मी लिहून घेतला. कुठला पॉईंट आहे, सगळ्यात सोपा आधी पार्ट, डिनॉमिनेटर आधी बघून घ्या किती पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. तर 1 2 3 4 पार्टमध्ये आहे, तर डिनॉमिनेटरला 4 लिहून घ्या. आता पॉईंट मेजर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10/4. ओके, तुम्ही हेच कसं लिहू शकता, 2 2 जा 4, 2 5 जा 10, -5/2 सुद्धा आन्सर येऊ शकतं. ठीक आहे. सेकंड वाला बघा, विच पॉईंट इंडिकेट्स द नंबर 1 3/4. ओके, आता अवघड आहे का, तर नाही. एक तर लक्षात घ्यायचा पॉझिटिव्ह असल्यामुळे राईटला असणार आहे 1. इथं 1 त्यांनी लिहिलं आहे. ठीक आहे, तर आपण 1च्या पुढंच बघायचं. आता ते 3/4, तर 1 नंतरचे 3 काउंट करा. 1 2 3 म्हणजे सी पॉईंट आहे. आलं लक्षात. विच पॉईंट, तर सी पॉईंट काय आहे, हा नंबर आहे 1 3/4. लक्षात आलं. 1 असल्यामुळे मी 1च्या, इथं जर 2 असतं तर मी 2च्या पुढं बघितलं असतं. ठीक आहे, इथं 1 असल्यामुळे मी 1च्या पुढं बघितलं, 3 पॉईंट काउंट केले 1 2 3, आणि डिनॉमिनेटर काय 4 तुम्हाला माहितीच आहे. नेक्स्ट लास्ट, स्टेट वेदर द स्टेटमेंट. एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी. द पॉईंट डी डिनोट्स द नंबर 5/2. काय आहे पॉईंट डी, नंबर्स 5/2, म्हणजे हा नंबर 5/2 आहे. हे ट्रू आहे किंवा फॉल्स आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघूया आपण आता. 2 म्हणजे डिनॉमिनेटर 2 आहे आणि न्यूमरेटर 5. बघूया. 1 लगेच निर्णय घेऊ नका, आधी बघा एकदा. तुम्ही डिसाईड डिनॉमिनेटरवरून करू नका. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता 10 आलेला आहे न्यूमरेटरला. डिनॉमिनेटर काय आहे 1 2 3 4 आहे. राईट. तर 2 2 जा 4, 2 5 जा 10, 5/2. तर हे आन्सर काय आहे, ट्रू आहे. ओके, मी सांगितलंय तुम्हाला सोपं करण्यासाठी, पण त्याला भाग जाऊ शकतो ना, त्यामुळे डिवाइड होऊ शकतं. त्यामुळे लगेच पटकन डिसाईड करू नका, थोडंसं सॉल्व करा आणि मग बघा. ठीक आहे, डन. इथंपर्यंत कळालं असेल, आय होप तुम्हाला कळालं असेल खूप सोप्या पद्धतीने. तर आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, आणि बेल आयकॉनवरही क्लिक करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. सो ऑल द बेस्ट, प्रॅक्टिस करा अँड बी हॅपी. बाय.